गोकुलाष्टमी के दिन मध्याह्न आरती में श्री साईं बाबा संस्थान की ओर से बाबा को मोर पंख से सजाई हुई अति सुंदर शॉल ओढ़ाई गई और शॉल इतनी सुंदर थी कि बाबा स्वयं श्री कृष्ण के रूप में मनमोहक सुंदर दिखते थे। साईं भक्तों को बाबा का रूप मनमोहित कर रहा था। इस शॉल को बनाने में 8 दिन लगे और इस शॉल में 800 मोर पंख और 3 किलो मोतियों का इस्तेमाल किया गया। यह सुंदर शॉल गोकुलाष्टमी उत्सव पे मुख्य आकर्षण रहा। On the day of Gokulashtami, during the afternoon arati, Baba was covered with a very beautiful shawl decorated with peacock feathers on behalf of Sri Sai Baba Sansthan. And the shawl was so beautiful that Baba himself looked charming and beautiful in the form of Sri Krishna. Baba's form was mesmerizing the Sai devotees. It took 8 days to make this shawl, and 800 peacock feathers and 3 kilos of pearls were used in this shawl. This beautiful shawl was the main attraction on Gokulashtami festival. शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांचा चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे। उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे। अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा। विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे। शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा।